नमस्कार, मी राहुल दवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर काही दिवसापासून माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे आपल्या या चॅनलवर व्हिडिओ येऊ शकले नाहीत। भरपूर काही अपडेट्स होत्या, काही माहिती होती ती मी देऊ शकलो नाही आणि त्याचबरोबर भरपूर लोकांचे कमेंट्स येत होते, प्रश्न येत होते, त्या प्रश्नांचे उत्तर मी देऊ शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण आता माझी प्रकृती व्यवस्थित ठीक आहे आणि आता व्यवस्थित रेग्युलर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे, तुम्हाला अपडेट्स आणि माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो आहे हा बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तर बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना भरपूर काही महिन्यापासून त्यांचे लाभाचे पैसे हे त्यांना वितरित होत नव्हते, ते प्रलंबित होते, म्हणजे भरपूर दिवसापासून ते पैसे त्यांना मिळत नव्हते। पण आता महाराष्ट्र शासनाअंतर्गत त्यांच्या बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाचे पैसे अदा करण्यासाठी, त्यांच्या लाभाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी 60 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनातर्फे एक GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर काय GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हे जे मंजूर झालेले पैसे तुम्हाला लाभार्थ्यांना हे कधीपर्यंत मिळणार आहे आणि त्याचबरोबर हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक महिन्यांपासून त्यांच्या लाभाचे पैसे हे त्यांना मिळत नव्हते, भरपूर दिवसापासून त्यांचे हे पैसे अडकलेले होते। तर हे पैसे त्यांना त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 60 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे आणि याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे एक GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर काय GR आहे हे आपण समोर पाहणारच आहोत, पण त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देत आहे। तर बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे मंजूर झालेले पैसे हे त्यांच्या बँक खात्यात मिळण्यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे ते बघूया। तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत हे बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। हे पैसे त्यांना त्यांच्या बँक खात्यात DBT मार्फतच वितरित करण्यात येणार आहे। DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर DBT अंतर्गत येणारे पैसे त्यांच्या बँक खात्यात येण्यासाठी त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला त्यांची आधार DBT लिंक असणे खूप गरजेचे आहे। तर ज्यांची आधार DBT लिंक नसेल त्यांना हे पैसे येणार नाही, किंवा त्यांनी अर्ज भरताना त्यांनी त्यांचा बँक खात्याचा वेगळा क्रमांक दिला असेल, त्या बँकेत ते पैसे न जाता त्या लाभार्थ्यांच्या आधार DBT दुसऱ्या बँक खात्याला असेल, त्या दुसऱ्या बँकेत हे पैसे जाऊ शकतात। तर अशा लाभार्थ्यांनी आपली आधार DBT लिंक आहे की नाही हे चेक करावे आणि जर त्यांची आधार DBT लिंक नसेल तर अशा लाभार्थ्यांनी आपली आधार DBT लिंक आहे की नाही हे चेक करायची आहे आणि जर त्यांची आधार DBT लिंक नसेल तर त्यांनी त्यांची आधार DBT लिंक करून घ्यायची आहे आणि जर त्यांची आधार DBT लिंक होत नसेल तर अशा लाभार्थ्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँक इथे जाऊन नवीन खातं खोलायचं आहे आणि त्यांना काहीच करायची आवश्यकता नाही, तिथे ऑटोमॅटिक त्यांची आधार DBT लिंक होऊन जाणार आहे आणि हे लाभाचे जे पैसे आहेत त्यांना त्या बँकेत ऑटोमॅटिक येणार आहे। तर आता महाराष्ट्र शासनाअंतर्गत जो GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, तर काय GR आहे ते पाहणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र शासनाचा हा GR महिला व बाल विकास विभागाअंतर्गत हा GR दिनांक 16 फरवरी 2026 ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे या GR बद्दल मी अपडेट देऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत। तर बघा, सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरता लेखाशीर्ष 2235 D 906 अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शन सूचना वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत।
त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सदर योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात व संस्थेच्या खात्यात वितरित करण्यात येत आहे। त्यानंतर सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता स्वयंसेवी संस्था तसेच जिल्हा स्तरावरून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना उपरोक्त लेखाशीर्षका अंतर्गत अर्थसंकल्पीय केलेला निधी शासन स्तरावरून डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता मागणी क्रमांक X9-2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 102 बाल कल्याण 15 बाल संगोपन योजना संगोपन व काळजी। बाल संगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान कार्यक्रमाअंतर्गत 31 सहाय्य अनुदाने वेतनेतर 2235 डी 906 या लेखाशीर्षका अंतर्गत सन 2025-26 या अर्थसंकल्पीय अनुदानातून रुपये 60 कोटी फक्त इतका निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे खालील रकाना क्रमांक 4 मध्ये नमूद केल्यानुसार वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर बघा इथे 60 कोटी हे बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे आणि इथे 60 कोटी हे मंजूर करण्यात आलेले आहे आणि हे जे मंजूर झालेली रक्कम लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात लवकरच वितरित करण्यात येणार आहे। पण याबद्दल शासनाद्वारे कोणतीही अधिकृत तारीख म्हणजे वेळ निश्चित करण्यात आलेला नाही। तर काही दिवसात हे लवकरच त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे, पण याबद्दल अधिकृतपणे कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे हे पैसे तुम्हाला निश्चित कधीपर्यंत मिळेल याबद्दल स्पष्टपणे सांगू शकत नाही। पण हे पैसे आता लवकरच वितरित करण्यात येणार आहे, कारण अनेक दिवसापासून हे पैसे येत नव्हते पण आता मंजूर झालेले आहे। तर हे पैसे मंजूर झाले म्हणजेच लवकरच वितरित करण्यात येणार आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।